एन चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र। द मैजिक मैन एन चंद्रा, फेसबुक पेज और यूट्यूब चैनल द मैजिक मैन एन चंद्रा। नमस्ते मित्रांनो, विश्वविक्रम प्राप्त द मॅजिक मॅन इन चंद्रा फाउंडेशन, त्याचप्रमाणे गजर माय मराठीचा या दोन्ही परिवारातर्फे मी बी के पाटील नंदुरबारून आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, दर रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विश्वातील मराठी रचनाकार, गजलकार, कवी या मंचावर उपस्थित राहून आपली रचना सादर करीत असतात. आज देखील आपल्या या मंचावर अतिशय नामांकित मराठी रचनाकार, कवी, गजलकार उपस्थित आहेत. त्यांचं आपण मंचातर्फे स्वागत करूया. माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत प्रसाद भी देशपांडे सर. सर, आपलं मी स्वागत करतो मंचावर. माझ्यासोबत उपस्थित आहेत अमोल कशेलकर सर. सर, मी आपलं मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत मंचावर चंद्रकांत कदम सर. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत मंचावर ऋतुजा शुभांगी मॅडम. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत निशाजी डांगे मॅडम. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत सूत्रसंचालनासाठी वंदनाजी लोखंडे मॅडम. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. सर्व रसिक मित्रांचं या ठिकाणी स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आमच्या आजच्या सूत्रसंचालिका वंदना लोखंडे मॅडम या सर्व कवी, रचनाकार, गजलकार यांचा अल्पपरिचय करून देतीलच, परंतु त्यांचा अल्पपरिचय जो आपल्याला पाठवला आहे तो असा आहे. त्यांचं संपूर्ण नाव आहे वंदना राजेंद्र लोखंडे. त्या पुण्याहून आहेत. त्यांचं शिक्षण झालं आहे BSc इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यांचं प्रॉपर गाव आहे खानदेश, धुळं. त्यांचं जे काही साहित्य आजपर्यंत प्रकाशित झालंय ते असं आहे. सप्तरंगी उखाणे, त्याची दुसरी आवृत्ती निघालेली आहे. त्याचप्रमाणे गीत संजीवन, भक्तिगीत संग्रह, त्याची पण दुसरी आवृत्ती निघालेली आहे. किलबिल बाल कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे, त्याची तिसरी आवृत्ती निघालेली आहे. नंतर मंजिरी भक्तिगीत संग्रह त्यांचा निघालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. हिंदोळा लाडोबा गीते, लग्न, डोळे, जेवण, बारशे इत्यादी संबंधित एक प्रकाशित साहित्य आहे. त्यानंतर प पक्षी बाल साहित्य, अभिनव कल्पना, यातून लहान मुलांना अक्षर ओळख व पक्ष्यांची ओळख त्यांनी करून दिलेली आहे. गेल्या वर्षी गुंजाराव या ध्वनी मुद्रिकेचा रसिकार्पण सोहळा पार पडला, त्यात त्यांनी 12 गीते स्वरबद्ध झाली आहेत. युट्यूबवर सुद्धा काव्यसूर या चॅनलद्वारे लहान मुलांसाठी नाविन्यपूर्ण गाणे सादर करीत असतात. वंदन लिपी या ब्लॉगवर स्मृती पाखरे आणि पाहुणे रावळे या मालिकेतून त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे. असे अष्टपद व्यक्तिमत्व आज आपल्या या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनासाठी लाभलेले. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी पाचारण करतो. नमस्कार रसिकजन हो. आजच्या या मैफिलीत आपण कविता व गझल या दोन्हीचा आस्वाद घेणार आहोत. त्या अगोदर थोडं कवितेविषयी बोलते. काव्य म्हणजे काय? काव्याच्या व्याख्या आजवर अनेक संस्कृत, इंग्रजी, मराठी साहित्यशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. वाक्यम रसात्मक काव्यम, ज्यात रस आहे अशा वाक्याला काव्य म्हणावे. जगन्नाथ पंडित म्हणतात, रमणीय अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला काव्य म्हणतात. कोणी तालबद्ध रचनेला काव्य म्हणतो, तर कोलरिजच्या मते उत्कृष्ट रचना म्हणजे काव्य. वर्ड्सवर्थ म्हणतात, उत्कट भावनेचा सहजोद्रेक म्हणजे काव्य. कोणी म्हणतं काव्य म्हणजे जीवनावर केलेले भाष्य, तर कोणाच्या मते जे हृदयाला भिडते, हलविते, फुलविते ते काव्य. तर अशा या कवितांचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. प्राजक्त संध्या या मैफिलीत आपण रसास्वाद घेणार आहोत. सर्वात प्रथम मी चंद्रकांत देवराम कदम यांना आमंत्रित करते. उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी ज्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असे नांदेडचे प्रसिद्ध गझलकार श्री चंद्रकांत देवराम कदम यांना आमंत्रित करते. साहित्य क्षेत्रात सन्मित्र या नावाने परिचित असलेले चंद्रकांतजी यांचा समतेच्या डोहाकाठी
हा मराठी गझल संग्रह प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे या संग्रहाचे प्रकाशन गझल नवाज पंडित भीमरावजी पांचाळ यांच्या हस्ते झाले आहे. कविता, गीत, गझल लेखनाव्यतिरिक्त गायनाची आवड जोपासणारे सन्मित्र नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक काव्य संमेलनात व गझल मुशायरात त्यांचे दमदार सादरीकरण होत असते. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपल्या 2 कविता सादर कराव्यात. अनम्यूट करा सर, म्यूट आहे आवाज. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो हा, हॅलो येतोय आवाज. येतोय का? हो. अच्छा अच्छा. नमस्कार सर्वांना आणि अतिशय सुंदर अशा या काव्य मैफिलीमध्ये उपस्थित सर्व कवी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या मैफिलीची सुरुवात मी एका माझ्या कवितेने करतो. त्या कवितेचं शीर्षक आहे हाक मारली तुला. संघर्षाचा काळ अचानक आठवला फुला. संघर्षाचा काळ अचानक आठवला फुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. आना भाका वचने शपथा काल घेतल्या किती. वेळ कधीही बदलत असते नव्हते ना माहिती. काल अचानक गेली मैनाही सोडून राघुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. शाळेमधल्या मानवतेच्या हव्या हव्याशा कथा कुणीच नव्हते शिखर कुणीही नव्हते रे पायथा. एकटाच झुलताना दिसला बागेमधला झुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. धामधुमीचा काळ आजचा जरी किती धोरणी करत राहूया जागोजागी समतेची पेरणी. कुणीतरी पाहिजेच उजवा डाव्याच्या बाजूला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. बागेमधल्या काट्यांनाही म्हणालास तू फुला. तुझ्यामुळे राजमार्ग ज्ञानाचाही झाला खुला. आकाशाचे रूप दिले तू इवल्याशा बिंदुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. कवितेचं शेवटचं कडवं आहे. लढत रहा तू नकोस होऊ निराश दुःखी कधी. हेच व्यवस्थेमधले कायम छळणारे पारधी. तुला पाहिल्यावर आठवला तुला पाहिल्यावर आठवला विद्रोही वेम्युला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. संघर्षाचा काळ अचानक आठवला फुला. म्हणून मित्रा मी हक्काने हाक मारली तुला. धन्यवाद.
कविता झाली या ठिकाणी. यानंतर माझी एक गझल पेश करतो पहिल्या राऊंड मध्ये. त्या गझले आधी एक दोन शेर ऐकवतो. बाकी आपला कुणाचाच मला आवाज येत नाहीये. आपण सर्वजण ऐकत आहात आणि दाद देत आहात अशा अर्थाने मी सादर करतो. माझ्या गझले आधी एक दोन शेर. सावलीला सतत काहिली मागतो, सावलीला सतत काहिली मागतो, रोज काटा फुलाला मिठी मागतो. सावलीला सतत काहिली मागतो, रोज काटा फुलाला मिठी मागतो. आणि शेर पहा की वेडसर एक माझ्यात प्रेमी म्हणून, वेडसर एक माझ्यात प्रेमी म्हणून, प्रेयसी एक वेडी पिशी मागतो. वाह वाह. हॅलो. वेडसर एक माझ्यात प्रेमी म्हणून, प्रेयसी एक वेडी पिशी मागतो. आणि तू मनापासूनही माग म्हणते समग, तू मनापासूनही माग म्हणते समग, जीव गजले तुनी काहीही मागतो, जीव गजले तुनी काहीही मागतो. आणि यानंतर मी माझी गजल करतो. अचानक नाहीशी आपुल्या, अचानक नाहीशी आपुल्या, दरी दोघातली भावी. अचानक नाहीशी आपुल्या, दरी दोघातली भावी. कुणाचा चंद्र व्हावा तर कुणाची चांदणी व्हावी. अचानक नाही आपुल्या, दरी दोघातली भावी. कुणाचा चंद्र व्हावा तर कुणाची चांदणी व्हावी. उन्हाने सावली मध्ये असे मिसळून जावे, उन्हाने सावली मध्ये असे मिसळून जावे. म्हणावे सावलीचे ऊन, उन्हाची सावली व्हावी. उन्हाने सावली मध्ये असे मिसळून जावे की, बनावे सावलीचे ऊन, उन्हाची सावली व्हावी. वाह वाह वाह. पुन्हा आयुष्य शाकारायचे ठरलेच आहे तर, पुन्हा आयुष्य शाकारायचे ठरलेच आहे तर, बनावा राम माझा अन तुझी ही जानकी व्हावी. क्या बात. पुन्हा आयुष्य शाकारायचे ठरलेच आहे तर, बनावा राम माझा ही तुझी ही जानकी व्हावी. तुझा होणे मला आयुष्यभर जमलेच नाही तर, तुझा होणे मला आयुष्यभर जमलेच नाही तर, तुझ्याशी भेट माझी शेवटी देवा घरी व्हावी. तुझ्याशी भेट माझी शेवटी देवा घरी व्हावी. कधी व्याकुळ रडणाऱ्या भुकेल्या लेकरासाठी, कधी व्याकुळ रडणाऱ्या भुकेल्या लेकरासाठी, कुणी पाणी बनावे तर कुणाची भाकरी व्हावी. कुणी पाणी बनावे तर कुणाची भाकरी व्हावी. आशीर बघा. गजल श्वासामध्ये माझ्या अशी काही भिनावी की, गजल श्वासामध्ये माझ्या अशी काही भिनावी की, मला ही फारसी उर्दू मराठी सारखी व्हावी. गजल मध्ये माझ्या अशी काही भिनावी की,
मलाही फारसी उर्दू मराठी सारखी व्हावी. शेवटचा शेर आहे. समजंती मैछावा समज वेडेपणा गजले, समजंती मैछावा समज वेडेपणा गजले, तुला पाहून माझी साजरी कोजागरी व्हावी. क्या बात आहे, क्या बात आहे. समजंती मैछावा समज वेडेपणा गजले, तुला पाहून माझी साजरी कोजागरी व्हावी. कुणाचा चंद्र व्हावा कुणाची चांदणी व्हावी. धन्यवाद. हा, हा. खूप छान. म्हणजे आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात अतिशय छान झालेली आहे. अगदी छान सुरेल. त्या कार्यक्रमामध्ये रसिकांनी दाद दिलेली आहे. रसिक उपस्थित आहेत, त्यांच्या आपण कमेंट्स देऊया. मीनाक्षी गोरंटीवार मॅडम उपस्थित झाले, त्यांनी चंद्रकांत सरांना वा वा अशी कमेंट्स केलेली आहे. रोहिणी पांडे मॅडम उपस्थित आपल्या प्रेक्षकांमध्ये वाह चंद्रकांत जी असं त्यांनी कमेंट्स केलेले. श्वेता लांडे मॅडम उपस्थित झाले, त्यांनी वा वा केलेलं आहे. मीनाक्षी गोरंटीवार मॅडमांनी खूप छान सर म्हटलेलं आहे. पल्लवी पाठक मॅडम उपस्थित झाले, त्यांनी वाह म्हटलेलं आहे. रोहिणी पांडे मॅडमचे कमेंट्स आहे वा जनती मिरच्या, आणि मीनाक्षी गोरंटीवार मॅडम म्हणत आहेत सुरेख. सर्व उपस्थित मी रसिकांचं या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत पण करतो. असंच आपण पूर्ण कार्यक्रम मध्ये आपण जॉईन व्हा आणि आमचे कवी गझलकार बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांचा आपण उत्साह वाढवा. सर्वांना धन्यवाद. खूप छान कदम साहेबांनी सादर केली रचना, दोन्ही रचना त्यांच्या. तर याच्या पुढे येत आहेत ऋतुजा शुभांगी. त्यांचा मी थोडक्यात परिचय देते. कुणाचा आवाज येतोय? आवाज बंद करा बरं. मी म्यूट काढलंय, म्हणजे अनम्यूट केलंय मी. येत नाही का आवाज? येतोय आवाज? ओके ओके, येतो येतो. ओके, हा हा. पुढच्या कवयित्री आहेत ऋतुजा शुभांगी. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये अभियंता ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. सध्या पुणे येथे IT इंजिनियर म्हणून त्या कार्यरत आहेत. ललित व काव्य लेखनाबरोबरच वाचनाची आवड त्या जोपासतात. विशेष म्हणजे 5 वर्षापासून त्यांनी गझल लेखनाला सुरुवात केली आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपल्या 2 कविता सादर कराव्या. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतो येतो. कमी. पहिली कविता सादर करते. कवितेचं थोडा नाव आवाज आहे. वाढवा, थोडा आवाज वाढवा. ओके. येतोय आवाज? अजून हो. वाढवता येईल का मोठा थोडा आवाज थोडासा? वाढवतो तो आवाज. आता येतोय? हो हो. पहिली कविता सादर करते. कवितेचं नाव आहे लुप्त. लुप्त होण्याच्या सगळ्या शक्यता चाचपडत गेले. लुप्त होण्याच्या सगळ्या शक्यता चाचपडत गेले मी. ठरवलं की अगदी सगळे प्रवाह आतले नीट सोडवून घेऊन, सगळे प्रवाह आतले नीट सोडवून घेऊन, लाटांना थापटत काठांवर आपटत, लाटांना थापटत काठांवर आपटत, दमत धाकत उसाचे टाकत, मुंगीच्या पावलानं पाखराच्या काळजानं, हळूहळू का होईना पण लुप्त व्हायचं जमिनी खालून शांत वाहणाऱ्या कोवळ्या सरस्वतीसारखं. वा. लुप्त होण्याच्या सगळ्या शक्यता चाचपडत गेले मी. ठरवलं की अगदी सगळे प्रवाहातले नीट सोडवून घेऊन, लाटांना थापटत काठांवर आपटत, दमत धाकत उसाचे टाकत, मुंगीच्या पावलानं पाखराच्या काळजानं, हळूहळू का होईना पण लुप्त व्हायचं जमिनी खालून शांत वाहणाऱ्या कोवळ्या सरस्वतीसारखं. पण थबकले थांबले, पण थबकले थांबले, जमलंच नाही पुढे जाणं, जमलंच नाही पुढे जाणं. मी पाहिले होते काठावर पोहोचलेले तुझ्या पावलांचे ठसे. पण थबकले थांबले,
जमलंच नाही पुढे जाणं, मी पाहिले होते काठावर पोहोचलेले तुझ्या पावलांचे मग ठसे. थोडा माईक माईक जवळ घ्या मॅडम, थोडा येतोय आवाज येतोय? थोडं जवळ घ्या. हॅलो. हा. ओके. ओके, झाली ना कविता, ती संपली ना? येस येस. हा हा. तर जमिनी खालून शांत वाहणाऱ्या कोवळ्या सरस्वती सारखं खूप छान उपमा आहे ही. अक्षरांचे व यमकाचे बंधन न पाळता कवी आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पद्धतीने मुक्त छंदातून मांडू शकतो, याचे हे एक छान उदाहरण आहे. खूप छान ऋतुजा. पुढची कविता घे. धन्यवाद. येस. गंध भारलेले क्षण आले सांजेच्या घरून, काही बाळले केसात, काही वेचले दुरून. गंध भारलेले क्षण आले सांजेच्या घरून, काही बाळले केसात, काही वेचले दुरून. निळ्या आभाळाचा रंग तसे एक फुल निळे, निळ्या आभाळाचा रंग तसे एक फुल निळे. एक रोप वेदनेचे तिचे फुलही जांभळे, एक फुल केशराचे माझ्या मनात राहिले, एक फुल केशराचे माझ्या मनात राहिले. एक तुळशीच्या परी तुझ्या पायाशी वाहिले, वा. तुला दाखवाया काही काळ जपून ठेवले, तुला दाखवाया काही काळ जपून ठेवले. वाट पाहताना फुल माझे सुकले सुकले, हा हा. वा वा. तुला दाखवाया काही काळ जपून ठेवले. वाट पाहताना फुल माझे सुकले सुकले. ऐन बहर वेळेत अशी चुकामुक नको, ऐन बहर वेळेत अशी चुकामुक नको. नक्की येशील ना सांग, अशी धाकधूक नको. वा. छान. तुझ्या प्रेमळपणाचे गुज वाऱ्याला सांगेन, तुझ्या प्रेमळपणाचे गुज वाऱ्याला सांगेन. तुझ्या वाटेवर मन माझे उपडे ठेवेन, तुझ्या चाहुलीचे फुल ओल्या चंदनाचा वास, तुझ्या चाहुलीचे फुल ओल्या चंदनाचा वास. तुझी सावळी शकून गाठ बांधली मनास, तुला भेटण्याच्या क्षणी मागे उरो परिमळ, तुला भेटण्याच्या क्षणी मागे उरो परिमळ. तुझी दृष्ट काढताना मन काजळ काजळ, तुझी दृष्ट काढताना मन काजळ काजळ. वा वा. धन्यवाद. प्रियकराची हा. वाट पाहणाऱ्या विरहिणीची खूप सुंदर अवस्था तू चितारलेली आहे शब्दांमध्ये. तुझ्या चाहुलीचे फुल ओल्या चंदनाचा वास, तुझी सावली शकून गाठ बांधली मनास. खूप सुरेख शब्दकळा आहे. धन्यवाद ऋतुजा. मॅडम, रसिकांच्या कमेंट्स घेऊया आपण. हो हो हो. या. मीनाक्षी मॅडम म्हणतायत कोवळ्या सरस्वती सारखे आहे. वा. नंतर रोहिणी पांडे मॅडम म्हणतायत सुंदर. कुणाल पाटील जवळ उपस्थित आहेत रसिकांमध्ये, ते म्हणतायत खूप सुंदर. श्वेता लांडे मॅडम म्हणतायत वा. मीनाक्षी पुरटवार मॅडम म्हणतायत पायाशी वाहिले. वा. रोहिणी पांडे मॅडम म्हणतात शकून गाठ मस्त. श्वेता लांडे मॅडम म्हणतायत क्या बात आहे. वा वा, खूप छान, धन्यवाद. कंटिन्यू करा मॅडम. हो. यांत्रिकी अभियंत्याची पदवी घेतलेले प्रसाद देशपांडे बडोद्याच्या बहुराष्ट्रीय कंपनीत डिझाईन विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. MA मराठी पदविकाधारक प्रसादजी आता मराठी काव्य विभागात PhD करण्याच्या मार्गावर आहेत. मराठी वाङ्मय परिषद बडोदा व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते गुजरातमध्ये मराठी भाषा संवर्धनाचे काम करत आहेत. शब्दानुग्रही या नावाने कथा, कविता व लेखन ते करत असतात. त्यांच्या अनेक कथा कवितांना मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर कुबेर दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले आहे. या व्यतिरिक्त अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी व निमंत्रित वक्ता म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. तसेच बडोदा साहित्य संमेलनात कविकट्ट्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. मी प्रसादजींना विनंती करते त्यांनी 2 कविता सादर कराव्यात. धन्यवाद. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे बाजी. छत्रपतींचे तेज घेऊनी कातळ इथला घडला रे, छत्रपतीचे तेज घेऊनी कातळ इथला घडला रे. सह्याद्रीच्या कुशीत बाजी रुधिर सरीतच लढला रे.
तेग चालवी तरुण मावळा हर हरचा कल्लोळ उठे. तेग चालवी तरुण मावळा हर हरचा कल्लोळ उठे. सहस्त्रधारा रोखून धरिल्या हात असा हो ज्ञात कुठे. ओहळ वाहे केसर वर्णी खिंड प्रसवती उष्ण झरे. ओहळ वाहे केसर वर्णी खिंड प्रसवती उष्ण झरे. मर्द मराठी छाती वरती घावांकरिता इंच नुरे. सह्याद्रीचे कडे कपारी कथा सांगती भक्ताची. सह्याद्रीचे कडे कपारी कथा सांगती भक्ताची. जलधारांची ओल नव्हेही जलधारांची ओल नव्हेही खोल झिरपल्या रक्ताची. आण जणू ही माती देते शिवबाजींचे तेज स्मरा. आण जणू ही माती देते शिवबाजींचे तेज स्मरा. राज्य हिंदवी असे आपले राज्य हिंदवी असे आपले. ध्वज भगवाहा उंच धरा ध्वज भगवाहा उंच धरा. वाव. वा, छान. जलधारांची ओल नव्हेही खोल झिरपल्या रक्ताची. प्रत्येक चरणातून वीररस पाझरत आहे अशी अनुभूती देणारी ही कविता. उत्साह या रसाचा स्थायी भाव आहे. बाजीप्रभूंच्या साहसी वृत्तीचे वर्णन ऐकून नकळत रसिकांचा उत्साह वर्धित झाला असणार आणि त्यांच्यातही वीरश्री संचारली असणार यात शंका नाही. धन्यवाद प्रसादजी. पुढची कविता घ्या तुम्ही. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे सोहळा. ही एक अष्टाक्षरी आहे. ओल भरल्या मातीचा वास कोवळा कोवळा. ओल भरल्या मातीचा वास कोवळा कोवळा. जीव ओवाळून द्यावा असा हिरवा सोहळा. काळ्या मातीची ही कुस तरारून उजवेल. काळ्या मातीची ही कुस तरारून उजवेल. साऱ्या सृष्टीला हिरव्या पैठणीने सजवेल. वा. काळ्या ढगांचा पदर झाके डोंगराची काया. काळ्या ढगांचा पदर झाके डोंगराची काया. डोळा भरून पहावी अशी पावसाची माया. सांडे अमृताचे कण गंधे अत्तराचा फाया. सांडे अमृताचे कण गंधे अत्तराचा फाया. भान धरतीचे सुटे डोई पदर राखाया. असा बरसतो वेडा तिच्या रूपाला भाळतो. असा बरसतो वेडा तिच्या रूपाला भाळतो. सप्तरंगी गजऱ्याला तिच्या केसात माळतो. हा हा. घडे दोघांचे मिलन नवसर्जनाची वेळ. घडे दोघांचे मिलन नवसर्जनाची वेळ. असा पाहण्या सोहळा जणू थांबत असे काळ. असा पाहण्या सोहळा जणू थांबत असे काळ. छान. अगदी श्रावणातली सृष्टी डोळ्यासमोर उभी राहिली आहे. अगदी पूर्ण तुम्ही ते चित्र आमच्या डोळ्यासमोर साक्षात उभं केलेलं आहे. खूप छान रचना. तुमच्या या रचनेसाठी काही रसिकांच्या कमेंट्स आल्या आहेत ते आपण पाहूया. रोहिणी पांडे मॅडम यांनी मीनाक्षी गोरंट्याल मॅडम यांनी आपलं स्वागत केलेलं आहे. नंतर रोहिणी पांडे मॅडम म्हणतात अप्रतिम शब्दकळा मर्द मराठी. श्वेता लांडे मॅडम म्हणतात सुंदर रचना. रोहिणी पांडे मॅडम म्हणतात वीररस मस्तच. मीनाक्षी गोरंट्याल मॅडम म्हणतात हिरवा सोहळा खूपच सुंदर. रोहिणी पांडे मॅडम म्हणतात सुंदर अष्टाक्षरी. श्वेता लांडे मॅडम म्हणतात अप्रतिम सौंदर्य मांडलं आहे. समीर विद्यासागर उपस्थित झालेत या ठिकाणी. ते बाजी शब्दप्रभू जाहला ही जी रचना आहे ती आपल्याला त्यांना खूप आवडत आहे. मीनाक्षी गोरंट्याल मॅडम म्हणतात सुंदर अष्टाक्षरी. धन्यवाद मित्रांनो. असंच आपण आपले छान छान कमेंट्स आमच्या मित्रांना करा. खूप खूप आभार आपले. यानंतर मी निशा डांगे मॅडमला बोलवते. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सावित्रीची लेख या पुरस्काराने सन्मानित झालेल्या निशाताई यवतमाळला असतात. MA राज्यशास्त्र, MA हिंदी, BEd, DEd अशा 4 पदव्या त्यांच्या नावामागे आहेत. मुग्धा आणि काव्यसंग्रह त्यांच्या नावावर प्रकाशित आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहास त्यांच्या विविध कथांना, ललित लेखांना व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी फारच मोठी आहे. काही मोजक्या पुरस्कारांचा उल्लेख करते.
पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य गौरव पुरस्कार, अक्षरबंध फाउंडेशनचा साहित्य रत्न पुरस्कार, पद्मगंगा प्रतिष्ठानचा वसुमती काकडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे. अनेक संस्थांचे अध्यक्षपद त्या भूषवित आहेत. एकंदरीत त्यांची साहित्यिक वाटचाल दैदिप्यमान अशी आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून कौतुक व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. निशाताईंनी त्यांच्या 2 कविता सादर कराव्यात ही विनंती. धन्यवाद वंदनाताई. सर्वांना आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना नमस्कार. मी माझ्या 2 कविता सादर करते आहे. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे चिमणी. चिमणी ही कविता आता माझी तुमच्या समोर सादर करते. अजाणत्या वयातच आई सांगते चिमणीला. आवाज येतोय ना नीट? हो हो येतोय. येतोय. हा. अजाणत्या वयातच आई सांगते चिमणीला, अजाणत्या वयातच आई सांगते चिमणीला, बाळा जपून ह. तेव्हापासून चिमणी दबकत चालते, तेव्हापासून चिमणी दबकत चालते. चिमणी घरातून बाहेर निघाली की, चिमणी घरातून बाहेर निघाली की शेजारची काकू, मावशी, आजी तिला हेच सांगते, बाळा जपून ह. चिमणी आता दचकत चालते. काळोखात जाताच बाबा म्हणतो, काळोखात जाताच बाबा म्हणतो, बाळा जपून ह. चिमणी आता घाबरत चालते. चिमणीला सतत चाऊलभास होऊ लागतात, चिमणीला सतत चाऊलभास होऊ लागतात. आता तर चक्क तिचा जीव गुदमरतोय. ती मोकळा श्वास घेऊ शकत नाही, ती मोकळा श्वास घेऊ शकत नाही. चिमणी उडायला तर सोडा, चालायला सुद्धा घाबरते. चिमणी उडायला तर सोडा, चालायला सुद्धा घाबरते. ती खेळत असते आसपासच, ती खेळत असते आसपासच. काही ओळखीतले चेहरे तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. तेव्हापासून चिमणी ओशाळून फ्रॉक धरून चालते. आता प्रश्न पडला आहे, आता प्रश्न पडला आहे, चिमणीचे पंख कोणी छाटलेत? खूप अगदी वा, खूपच वा. म्हणजे हृदयस्पर्शी कविता. लहानपणापासून आपण मुलींवर समाजात वावरताना किती त्यांच्यावर दडपण येतं आणि त्याच्यातून त्या कशा भित्री होतात, त्यांचे पंख कसे कापले जातात, याचं खूप छान वर्णन आपण केलेलं आहे. खूप खूप छान कविता. धन्यवाद ताई. धन्यवाद पुढची कविता वंदनाताई. घ्या. पुढची कविता घ्या. चालते. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे ती आणि तो. पहाटे उठल्यावर तिला खूप आठवण येते त्याची, पहाटे उठल्यावर तिला खूप आठवण येते त्याची. ती त्याच्या ओढीने धावत सुटते, पण इतक्यात भिंतीवरच्या घड्याळाचे ठोके पडतात. ती त्याच्या ओढीने धावत सुटते, पण इतक्यात भिंतीवरच्या घड्याळाचे ठोके पडतात. ती आवर घालते तिच्या इच्छेला, ती आवर घालते तिच्या इच्छेला. मोकळ्या केसांना क्लचरमध्ये कोंबते आणि अडकवते स्वतःला दिवसाच्या 24 तासाच्या चौकटीमध्ये. गरगरत राहते पायाला चाके लावल्यासारखी, गरगरत राहते पायाला चाके लावल्यासारखी. चहाचं आधण ठेवते, चहाचं आधण ठेवते. इतक्यात कानी पडतात शब्द, माझी बेटी कुठे आहे? सुनबाई माझा चहा. गॅसवर उकळत असतं चहाचं पाणी, तसंच तिच्या इच्छेचंही. गॅसवर उकळत असतं चहाचं पाणी, तसंच तिच्या इच्छेचंही. सरते शेवटी तो तिच्या ओठांजवळ येतो, सरते शेवटी तो तिच्या ओठांजवळ येतो. इतक्यात कानी पडता शब्द, आई आज काय देणार डब्यात? कामावर जाताना दोघांची नजरानजर होते, कामावर जाताना दोघांची नजरानजर होते. ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे नुसतं बघत असतात, ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे नुसतं बघत असतात. ऑफिसमध्ये फायलांचे ढिगारे चाळताना तिला पुन्हा त्याची आठवण येते, तिला पुन्हा त्याची आठवण येते. तो दिसतो तिला चहावाल्यासोबत येताना, तो दिसतो तिला चहावाल्यासोबत येताना. ती हात पुढे करते,
तोच कानी पडता शब्द. तोच कानी पडता शब्द. मॅडम साहेबांना ही फाईल आत्ताच हवी आहे. ती नाईलाजाने फायली डोकं खुपसवते. ती नाईलाजाने फायली डोकं खुपसवते. घरी जाताना ती त्याच्याकडे घरी जाताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे नुसतं बघत असतात. थकून भागून घरी आल्यावर तिला हवा असतो तो. थकून भागून घरी आल्यावर तिला हवा असतो तो. पण घरातले तिच्याकडे सर्वजण बघत असतात आशेने. ती सर्वांच्या नजरा चुकवून त्याच्या ओढीने धावत सुटते. तो परत तिच्या ओठांजवळ येतो. इतक्यात कानी पडता शब्द. आई जाम भूक लागलीये. तिच्या ओठांजवळ आलेला चहाचा कप पुन्हा विसावतो टेबलावर. ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे नुसतं बघत असतात. वा. खूप छान आहे. म्हणजे चहावर केवढं मोठी कविता केलेली आहे. आपण रसिकांच्या कमेंट्स घेऊया. ओके. रोहिणी मॅडमांनी स्वागत केलं आपलं, निशा मॅडमांचं. गोकुळ अलाई सरांनी खूप सुंदर असं म्हटलेलं आहे. मीनाक्षी मॅडमांनी स्वागत केलेलं आपलं, स्वागत सखी असं म्हटलेलं आहे. स्मिता मॅडमांनी स्वागत निशा म्हटलेलं आहे. कदाचित आपल्या मैत्रिणी असू शकतील. प्राची कोठावडे मॅडम उपस्थित झाले श्रोत्यांमध्ये, ते पण खूपच छान असं म्हणतायत. स्मिता मॅडम म्हणतायत आजच्या परिस्थितीला अनुरूप सुंदर मुक्त छंद. आपण जी काही पहिली कविता सादर केली त्याला त्यांनी कमेंट्स केलेले आहे. अजाणत्या वयात खूप सुंदर रूपक वापरते. चिमणीला हवा एक मोकळा आसमंत. बरोबर आहे. श्वेता मॅडम म्हणतायत भावस्पर्शी कविता. रोहिणी मॅडम म्हणतायत सुंदर चिमणी पंख काळजाला भिडणारी अशी आपली कविता होती. गोकुळ अलाई सर म्हणतायत उत्कृष्ट शब्दांक. समीर विद्यासागर सर उपस्थित झाले, ते म्हणतायत संस्कार हे सक्षम बनवणार व्हावेत. कविता कोवळे सत्य दर्शवते. रोहिणी मॅडम म्हणतायत चहाचं पाणी आणि इच्छांचे ही, याला त्यांनी दाद दिलेले. प्राची कोठावडे मॅडम म्हणतायत वंदनाताई धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला अलक्ष्य लाभ घेता येत आहे. धन्यवाद मॅडम. मीनाक्षी मॅडम म्हणतायत एक चहा सुद्धा घ्यायचं म्हटलं तरी मधले अंतर किती सहज वाटत जाते. बाई पण भारी देवा. वा, छान कमेंट्स आहे. रोहिणी मॅडम म्हणतायत वाह अतिशय सुंदर चहा. आजच्या या मैफिलीमध्ये जशी मैफिल रंगत आहे तसा कमेंटचा जो काही पाऊस पडतोय खूप छान वाटते. हे कोण म्हणतंय मराठीला आपले प्रेक्षक नसतात किंवा रसिक नसतात. आपण जर सादरीकरण छान केलं, आपण जर आपल्या मनापासून काम केलं कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर रसिक असतातच. हे आपल्या आजच्या या काव्य मैफिलीमध्ये दिसून आलं. कंटिन्यू करा मॅडम. खरं प्रत्येक स्त्रीला आपली जवळची वाटणारी ही कविता होती. चहाच्या माध्यमातून तिच्या मनातलं दुःख, तिचं खेद आणि तिचं समर्पण हे तुम्ही अधोरेखित केलेलं आहे. पुढच्या कवींना बोलवते मी. अमोल कशेळकर. उदयपूर येथे संपन्न झालेल्या महाकवी गुलाब खंडेलवाल स्मृती साहित्य महोत्सवात शारदा वाग्देवी पुरस्काराने सन्मानित झालेले अमोल कशेळकर मुंबईत एका खाजगी कंपनीत CFO पदावर कार्यरत आहेत. मराठी व हिंदी भाषेत कविता व गझल करणे ही त्यांची आवड. गीतकार म्हणून त्यांचे 4 मराठी म्युझिक अल्बम प्रकाशित झाले आहेत. पद्मश्री सुरेश वाडेकर व ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर यांनी त्यांच्या गीतांना स्वरसाज चढवला आहे. मी अमोलजींना विनंती करते त्यांनी आपल्या 2 कविता इथे सादर कराव्यात. नमस्कार. आता आपण अख्ख्या अर्थात आपण अतिशय आपण उन्हाळा अनुभवतोय. उन्हाळ्याची म्हणजे एक्स्ट्रीम उन्हाळा आलेला आहे. त्याच विषयाला अनुसरून एक कविता आहे ही. तर ती अशी आहे. झाली अंगाची काहिली सारी शेत भेगाळली,
झाली अंगाची काहिली, सारी शेत भेगाळली. नाही हिरव्याचा मागमूस, असा येऊ दे पाऊस, आता येऊ दे पाऊस. आणि पान फांदी न टाकली, पान फांदी न टाकली, चंद्र भागाही आटली, चंद्र भागाही आटली. बीज बदलू दे कुस, आता येऊ दे पाऊस, आता येऊ दे पाऊस. आणि नंतर या अवस्थेत शेतकऱ्यांची अवस्था अशी होते की डोळा आसवही मेली, पोट पाठीला लागली. अतिशय अतिशय विदीर्ण अवस्था आहे त्यांची. डोळा आसवही मेली, पोट पाठीला लागली. पुन्हा पेटू दे ही चूल, आता येऊ दे पाऊस, आता येऊ दे पाऊस. आणि हे शेवटचा अंतर आहे. बैल बसून थकली, जोत गंजून राहिली. बैल बसून थकली, जोत गंजून राहिली. जरा भिजू दे हे ऊन, आता येऊ दे पाऊस, आता येऊ दे पाऊस, आता येऊ दे पाऊस. छान. अमोलजी, खूप छान, खूप छान. आपण पावसाच्या अभावी धन्यवाद. होणाऱ्या शेतकऱ्याची जी अवस्था आहे त्याचं छान वर्णन तुम्ही आपण आपल्या रचनेतून मांडलेलं आहे. पुढची कविता तुमची धन्यवाद. हो, अष्टाक्षरी आता होती. हो आता मी पुढची कविता हे करतो, सादर करतो. आता आपण दुष्काळातली अवस्था ऐकली. तर आता पाऊस आल्यानंतरचे जे सृष्टीत होणारे जे काही बदल असतात ते मी या कवितेतून मांडलेले आहेत. तर ती अशी आहे. काळ्या काळ्या नभातून येती सरी वर सरी, फुलले हे माळरान डोंगराच्या माथ्यावरी. पानावरी विसावला थेंब थेंब पावसाचा, देवाने चरिता केला कलश हा अमृताचा. वर्षा राणी ये हासत ढगांच्या ग पालखीत, देवाचे हे पडेदान धरतीच्या ओंजळीत. तिच्या स्वागताच्या साठी रविराज डोकावले. हळूच ते उन्हाची एक हे येते, तिरीप येते ना, असं. तिच्या स्वागताच्या साठी रविराज डोकावले. आणि त्यामुळे वर्षा राणीच्या भांगात इंद्रधनु साकारले. वा वा वा. वारा, धन्यवाद. वारा घाली तोही शीळ, रोम रोमात गारवा. वारा घाली तोही शीळ, रोम रोमात गारवा. भिजलेल्या पंखानीच घुम घुम तो पारवा. हा हा.
आणि आता अजून एक अनुभव येतो आपल्याला पावसाळ्यात. भिजल्या या वाटा साऱ्या, पाय वाटाही बुजल्या. हा त्यांच्या वरती हिरवं हिरवं असं हे आलेलं असतं पायवाटांवरती. त्यामुळे भिजल्या या वाटा साऱ्या, पाय वाटाही बुजल्या. हिरव्या हिरव्या रंगाच्या या पाय घड्या हो घातल्या. हिरव्या हिरव्या रंगाच्या या पाय घड्या हो घातल्या. आणि आता शेवटचा अंतर असा आहे. असे सौभाग्य आमुचे, भरू पावलो सोहळा. असे सौभाग्य आमुचे, भरू पावलो सोहळा. जणू स्वर्गची पाहिला, याची देही याची डोळा. जणू स्वर्गची पाहिला, याची देही याची डोळा. खूप छान. खूप छान, खूप छान. अंगाची धन्यवाद. काहिली झाली आणि पावसाचं थेंब अंगावर आल्यानंतरची सुखद अनुभूती देणारी ही तुमची कविता होती. देवाचे या हे ठिकाणी वरदक्षिण धरतीच्या ओंजळीत. खूप सुरेख शब्दकळा आहे आणि आपल्या सुरेल आभारी आहे. आवाजात ह्या कविता मनाला खूप भावत आहेत रसिकांच्या. अमोल सरांसाठी काही चांगल्या आभारी आहे. कमेंट्स हो हो ते आपण घेऊया. हो हो. रोहिणी पांडे मॅडमांनी त्यांनी स्वागत केलेलं आहे. प्राची कोठावडे मॅडमांनी अमोल दादा खूप छान परिचय दिला आपण असं म्हटलेलं आहे. रोहिणी पांडे मॅडम म्हणतायत येऊ दे पाऊस सुंदर. त्यानंतर मीनाक्षी मॅडम म्हणतायत खूप छान, पोट पाठीला लागली. श्वेता मॅडम म्हणतायत क्या बात आहे. समीरा विद्यासागर सर म्हणतायत पावसाला अर्थ हाक भिजू दे हे ऊन. मीनाक्षी मॅडम म्हणतायत येऊ दे पाऊस खूप छान. प्राची मॅडम म्हणतायत चातक पक्षाप्रमाणे सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अप्रतिम सादरीकरण केलं अमोलजी आपण. समीरा विद्यासागर सर म्हणतायत कवितेला खूप सूर छान लागला आपला. रोहिणी मॅडम म्हणतायत वा भागात इंद्रधनु अप्रतिम रूपक. गोकुळ अलाई सर म्हणतायत अप्रतिम आहे अमोलची. मीनाक्षी मॅडम म्हणतायत पाय घड्या खूप छान. आणि रोहिणी पांडे मॅडम म्हणतायत वा अमोल सुंदर सादरीकरण. धन्यवाद रसिक मित्रांनो. मित्रांनो आपल्याला एक सांगायला आनंद होतो की हे जे काही कलाकार आहेत अमोल कशेलकर सर गेल्या सप्टेंबरमध्ये द मॅजिक मॅन इन चंद्रा फाउंडेशन तर्फे राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यांचं जे काही सादरीकरण होतं ते असं अप्रतिम असं झालं. आणि त्या उदयपूरमध्ये आम्ही त्यांच्या या पटेल म्हणजे मंचामार्फत त्यांचा सत्कार केला त्या ठिकाणी. खरं खूप गुणवंत असे आपले कलाकार आहेत. तुम्ही त्यांचं निरीक्षण केलं असेल, त्यांच्या बोलताना शब्द बाहेर पडत नसतील किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, परंतु जेव्हा ते सूर आणि ताल तेव्हा एकही शब्दामध्ये त्याचा खंड पडत नाही. ही त्यांची विशेषता आहे. नाही पडत. तुमचे आभार आहेत सर. तुमच्यासारख्यांचा अपोर्ट आहे, भक्कम पाठिंबा मिळतोय म्हणून हे सगळं शक्य आहे. नाहीतर माझ्यासारख्या व्यक्तीला एवढ्या उंचीवर पोहोचणं शक्य नव्हतं. त्यांचा भावार्थ आणि शब्द भांडार अप्रतिम आहे. त्यांचा सूर आणि ताल पण अप्रतिम आहे. धन्यवाद अमोल सर. या ठिकाणी आपला पहिला राऊंड देतो आपला संपला आहे. हो, आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये साधारणतः आपण गझल घेत आहोत. तर मी गझल विषयी थोडस बोलते. गझल या काव्य प्रकाराचे मूळ अरबी भाषेत असले तरी आता हिंदी, पंजाबी, नेपाळी, गुजराती एवढेच नव्हे तर मराठी व्यतिरिक्त आगरी, अहिराणी, मालवणी अशा तिच्या बोलीभाषांमध्येही गझल लिहिली जात आहे. मराठी कवितेला स्वतःची दीर्घ आणि समृद्ध परंपरा आहेच. त्यापैकी वृत्तबद्ध व यमकबद्ध कवितेशी गझल नाते सांगते. परंतु गझलेचे स्वतःचे काही नियम आहेत ज्यामुळे गझल मराठी कवितेपेक्षा ठळक होते. आदरणीय सुरेश भट साहेबांनी मराठीत गझलेची बाराखडी लिहिली आणि मराठी गझलेचा आकृतिबंध निश्चित झाला. 2 ओळींचा एक शेर हे गझलेचे एकक आहे. प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते. चला तर मग आपण या गझलांचा आस्वाद घेऊया. सर्वात प्रथम
चंद्रकांत कदम यांना सांगते मी. आपण त्याच क्रमाने जाणार आहोत. चंद्रकांत कदम सर, तुम्ही पुढची गझल घ्यावी. धन्यवाद मॅडम. आवाज येतो का? हो, येतो. हॅलो. हो 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 येतोय. एक गझल पेश करतोय. त्याआधी एक मतला आणि 2 शेर. की काही खऱ्या खुऱ्या तर काही अशाच गोष्टी, काही खऱ्या खुऱ्या तर काही अशाच गोष्टी, चोहीकडे पसरल्या माझ्या तुझ्याच गोष्टी. काही खऱ्या खुऱ्या तर काही अशाच गोष्टी, चोहीकडे पसरल्या माझ्या तुझ्याच गोष्टी. आणि एक एक पान माझे वाचा चवी चवीने, एक एक पान माझे वाचा चवी चवीने, पुस्तक फुलेच माझे माझ्या खुल्याच गोष्टी. एक एक पान माझे वाचा चवी चवीने, पुस्तक फुलेच माझे माझ्या खुल्याच गोष्टी. आणि शेर पहा की माझ्याकडे अलौकिक नाहीच फार काही, माझ्याकडे अलौकिक नाहीच फार काही, कविता गझल गळा बस या 4-5 गोष्टी. माझ्या जवळ अलौकिक नाहीच फार काही, कविता गझल गळा बस या 4-5 गोष्टी, चोहीकडे पसरल्या माझ्या तुझ्याच गोष्टी. आणि यानंतर मी एक गझल पेश करतोय. या गझलेबद्दल सांगायचं असं की विशेषतः मराठी गझलेमध्ये मराठीच काफियांचं, मराठीच रदीफांचं प्रयोजन असतं. एक प्रयोग म्हणून मी इंग्रजीत जे शब्द रुळलेले आहेत मराठी भाषेत ते या ठिकाणी काफिये म्हणून योजलेत. आणि फेसबुकवर आणि समाज माध्यमांवर सुद्धा ही गझल अनेकांना आवडली. ती तरन्नुम मध्ये पेश करतो. गरजेनुसार लढतो, गरजेनुसार लढतो, करतो समेट मी, गरजेनुसार लढतो, करतो समेट मी, केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी. गरजेनुसार लढतो, करतो समेट मी, केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी, केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी. पिच राहू दे कशीही तिचून खेळतो, पिच राहू दे कशीही तिचून खेळतो, फेकत कधीच नाही माझी विकेट मी. पिच राहू दे कशी, पिच राहू दे कशीही तिचून खेळतो, फेकत कधीच नाही माझी विकेट मी, फेकत कधीच नाही माझी विकेट मी. शिरपा. अधिकार हक्क कुठले नाहीत आजही, अधिकार हक्क कुठले नाहीत आजही, दारास शोभणारी बस नेम प्लेट मी. अधिकार हक्क कुठले, अधिकार हक्क कुठले नाहीत आजही, दारास शोभणारी बस नेम प्लेट मी, दारास शोभणारी बस नेम प्लेट मी. अस्सल अमोघ अवघे जगमानते मला, अस्सल अमोल अवघे जगमानते मला, वाटत तुलाच असतो का डुप्लिकेट मी. अस्सल अमोघ अवघे जगमानते मला, वाटत तुलाच असतो का डुप्लिकेट मी, केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी. शेर बघा. म्हणतो चिल्या पिल्यांना मागा म्हणेल ते, म्हणतो चिल्या पिल्यांना मागा म्हणेल ते, मग चाचपून बघतो माझे बजेट मी.
म्हणतो चिल्या पिल्यांना मागा म्हणेल ते, मग चाचपून बघतो माझे बजेट मी, मग चाचपून बघतो माझे बजेट मी. असते तुला विहंगम निरखून पाहणे, असते तुला विहंगम निरखून पाहणे, केवळ तुझ्यामुळे तर बघतो क्रिकेट मी. असते तुला विहंगम निरखून पाहणे, केवळ तुझ्यामुळे तर बघतो क्रिकेट मी, केवळ तुझ्यामुळे तर बघतो क्रिकेट मी. क्या बात गजले आहे. तुझ्या गजले तुझ्याच मागे जर राहिलो फिरत, गजले तुझ्याच मागे जर राहिलो फिरत, होईन उभ्या जगाचा काटार गेट मी. गजले तुझ्याच मागे जर राहिलो फिरत, होईन उभ्या जगाचा काटार गेट मी, होईन उभ्या जगाचा काटार गेट मी. शेवटचे 2 शेर आहेत. मदमस्त उसळणाऱ्या लाटे समानती, मदमस्त उसळणाऱ्या लाटे समानती, भेटीस तरसणारे व्याकुळ बेट मी. मदमस्त उसळणाऱ्या लाटे समानती, भेटीस तरसणारे व्याकुळ बेट मी, भेटीस तरसणारे व्याकुळ बेट मी. शेवटचा शेर आहे. लिहितोय आज जो तो चंद्रावरी गझल, लिहितोय आज जो तो चंद्रावरी गझल, झालो किती जणांचा बघ फेवरेट मी. लिहितोय आज जो तो चंद्रावरी गझल, झालो किती जणांचा बघ फेवरेट मी, झालो किती जणांचा बघ फेवरेट मी. केव्हा फुलाप्रमाणे केव्हा बुलेट मी. धन्यवाद. गझले तुझ्या मागे, गझले तुझ्या मागे होईल उभ्या जगाच्या. गझल माझा आवाज मला परत ऐकायला येतो. हो बोला बोला. हा चालेल. आता याच्यानंतर पुढे आपण ऋतुजा शुभांगी मॅडम एक मिनिट या गझलसाठी रसिकांनी काही कमेंट्स पाठवले ते आपण घेऊया. हो हो घ्या. मीनाक्षी मॅडमांनी आपलं कौतुक केलेलं मॅडम. अप्रतिम गोड असं लाघवी सूत्रसंचालन आपण करतायत असं ते म्हणतायत. रोहिणी पांडे मॅडम म्हणतात वा मस्तच गोष्टी. स्मिता मॅडम म्हणतायत 4-5 गोष्टी अप्रतिम. मीनाक्षी मॅडम म्हणतायत वा सर पुस्तके खुले माझे खुल्याच्या गोष्टी. मीनाक्षी मॅडम म्हणतायत बुलेट मी मस्तच. स्मिता मॅडम म्हणतायत समेट बुलेट वा. रोहिणी मॅडम म्हणतायत समेट बुलेट नेम प्लेट वा. आणि गोकुळ सर म्हणतायत उत्कृष्ट गझल चंद्रकांतजी. धन्यवाद मित्रांनो. अक्षर अक्षर शोधत बसली वेडी दुनिया, अर्थांमध्ये लपवत गेले नाव तुझे मी. किंवा रोप अंगणातले सुकून चालले, रोप अंगणातले सुकून चालले, वेळ लागला किती तुला कळायला. आपल्या शेरातून अगदी आर्तभाव उतरवणाऱ्या ऋतुजा शुभांगी आपली गझल सादर करते. धन्यवाद वंदनाताई. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो थोडं माईक जवळ धरा म्हणजे स्पष्ट येतोय आता? आवाज येतो. थोडं जोरात बोला. हो चालेल. गझल घेते. स्वप्नांना निरखून पहाया शिकते आहे, स्वप्नांना निरखून पहाया शिकते आहे, नात्यांना जवळून पहाया शिकते आहे.
जळतानाही पेटवलेली ठिणगी त्यांनी, जळतानाही पेटवलेली ठिणगी त्यांनी, ठिणग्यांना उधळून पहाया शिकते आहे. वा. वा. ठिणग्यांना उधळून पहाया शिकते आहे. आणि हा शेर असा आहे की क्षितिजावरती उमटत गेल्या अक्षर ओळी, वा. क्षितिजावरती उमटत गेल्या अक्षर ओळी, शाश्वत जे ढवळून पहाया शिकते आहे. वा. वा. पुढचा शेर पहा. रंगांनीच शिकवले आहे प्रेम कराया. चित्र काढण्याचा छंद आहे, सो त्या अनुषंगाने एक शेर आला. रंगांनीच शिकवले आहे प्रेम कराया, रंगांना निथळून पहाया शिकते आहे. प्रेमानेही जखडत आले जेव्हा कोणी, प्रेमानेही जखडत आले जेव्हा कोणी, त्यांच्यातून निसटून पहाया शिकते आहे. आणि शेवटचा शेर असा आहे की आनंदी जे होते माझ्या मृत्यूवरती, आनंदी जे होते माझ्या मृत्यूवरती, जगल्याचे कळवून पहाया शिकते आहे. जगल्याचे कळवून पहाया शिकते आहे. वा. वा. धन्यवाद. वा. वा. क्षितिजावरती उमटत गेल्या अक्षर ओळी, शाश्वत जे ढवळून पहाया शिकते आहे. क्या बात आहे. प्रत्येक तुमचा शेर खूप जवळचा होता, खूप छान वाटलं. सगळे शेर एक से एक बडकर होते. याच्यानंतर आपण प्रसाद देशपांडे यांना ऐकूया. त्याच्या अगोदर त्यांची एक चारोळी घेते. आकाश भरून आलं तर त्याला आभाळ म्हणावं, आकाश भरून आलं तर त्याला आभाळ म्हणावं, अन डोळे भरून आले तर फक्त सांभाळ म्हणावं, अन डोळे भरून आले तर फक्त सांभाळ म्हणावं, असं सांगणारे प्रसाद देशपांडे आपल्या पुढे त्यांची कविता सादर करतील. धन्यवाद मॅडम. माझ्या कवितेचं वृत्त आहे कालगंगा, आणि ही कविता आपल्या मराठी भाषेचं वैभव सांगणारी आहे. पैठणी नेसून साजे राजभाषा आपली, सोडती पदचिन्ह मागे वैभवाच्या पावली. पैठणी नेसून साजे राजभाषा आपली, सोडती पदचिन्ह मागे वैभवाच्या पावली. चालते वारीत डौले पाडव्याला अंबरी, गर्भरेशी वस्त्र ल्याली नांदते ती अंतरी. चालते वारीत डौले पाडव्याला अंबरी, गर्भरेशी वस्त्र ल्याली नांदते ती अंतरी. ज्ञानू एका वा तुकोबा नामयाची सावली, अमृताचे थेंब पाजे ही मराठी माऊली. ज्ञानू एका वा तुकोबा नामयाची सावली, अमृताचे थेंब पाजे ही मराठी माऊली. संतवाणी पंतकाव्ये वा ययाती वा कथा, खान रत्नांची मराठी गौरवाची ही प्रथा. संतवाणी पंतकाव्ये वा ययाती वा कथा, खान रत्नांची मराठी गौरवाची ही प्रथा. हात हाती घेतसे ती धावता येई सवे, हात हाती घेतसे ती धावता येई सवे, मोकळे आकाश भोगी पाखरांचे हे थवे. उंबरा ओलांडतो मी लांघतो जेव्हा दिशा. आपण आपला प्रांत सोडून दुसऱ्या राज्यात जातो, दुसऱ्या देशात जातो, तेव्हा काय होतं? उंबरा ओलांडतो मी लांघतो जेव्हा दिशा, मूळ माझे घट्ट होई अंतरी दाटे ठसा. भाळ माझे रंगलेले शब्दचिन्हे येधवा, भाळ माझे रंगलेले शब्दचिन्हे येधवा, श्वास घ्यावा मी मराठी जन्म हो येथे नवा. नाद माझा ध्यास माझा प्राण जाने चालतो, नाद माझा ध्यास माझा प्राण जाने चालतो, ठेवतो मी ताठ बाणा मी मराठी बोलतो, ठेवतो मी ताठ बाणा मी मराठी बोलतो, मी मराठी बोलतो. धन्यवाद. प्रसादजी, गुजरातमध्ये राहून आपण आपली मराठी भाषा तुम्ही जपली आहेत आणि कवितेच्या माध्यमातून तुम्ही तिचं संवर्धन करीत आहात, यासाठी तुमचं खरोखर मनापासून कौतुक. आणि आपल्याला अशा कवी कवयित्रींची खूप गरज आहे मराठी भाषेला लोकांपर्यंत रुजवण्यासाठी. त्यासाठी खूप तुमचं कौतुक आणि तुम्हाला धन्यवाद.
यानंतर मॅडम हो, एक घ्या. मिनिट आपण रसिकांचे पेमेंट्स घेऊया. हो, घ्या. रोहिणी मॅडम म्हणतायत व्याकुळ बेट फेवरेट सुंदर. आता मगाशी जे काही सादर केले आपले शुभांगी मॅडमांनी त्याला त्यांनी कमेंट्स केलेले. प्राची मॅडम म्हणतायत वंदनाताई गझल विषयी सखोल माहिती आपण सादर केली सांगितली खूप छान. गोकुळ सर म्हणतायत वा शाश्वत रचना अत्युत्तम. शुभांगीताईंनी जे आता सादरीकरण केलं त्यांना त्यांनी कमेंट्स केलेले. रोहिणी मॅडम म्हणतायत वा पैठणी मराठी वैभव सुंदर प्रसादजी. गोकुळ सर म्हणतायत छान प्रसाद सर. गोकुळ सर म्हणतायत वंदनाताई सूत्रसंचालन खूप छान केलं आपण. आणि वैशाली मोहिते मॅडम आहेत का? हा, वैशाली मोहिते असतील. हा, वैशाली एम लिहिलंय त्यांनी. वैशाली मोहिते मॅडम असतील त्या म्हणतायत खूप सुंदर प्रसाद. धन्यवाद रसिक मित्रांनो. असंच आपण आपला प्रतिसाद चालू ठेवा, सुरू ठेवा. धन्यवाद. वंदना मॅडम. असे रसिकजन आपल्याला लाभले आजच्या मैफिलीत, हे आपलं भाग्य आहे. आणि त्यांचे प्रतिसाद ऐकून आपल्यालाही उत्साह, सादरीकरणासाठी उत्साह येतोय. रसिकजन खूप खूप धन्यवाद, आपण उपस्थित राहिलात. पुढचं घेते. नात्यामधली अढी सुटावी आता, नात्यामधली अढी सुटावी आता, मला वाटते तसे तुलाही वाटो. पैलू पाडू नका एकही आता, पैलू पाडू नका एकही आता, मी केव्हाचा ठार कोळसा झालो, मी केव्हाचा ठार कोळसा झालो, असे सांगणाऱ्या निशाताई, कृपया आपण आपली एक गझल सादर करावी. धन्यवाद वंदनाताई. सर्व रसिक मित्रमैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर कमेंट्स देत आहेत आणि खूप प्रोत्साहन प्रेरणा देत आहेत आणि सर्वांच्या सुंदर कविता आणि गझलांची मैफिल रंगली आहे. याच मैफिलीला पुढे जोडत मी माझी एक गझल सादर करते आहे. तत्पूर्वी एक मतला आणि 2 शेर घेते आहे. फुलते आहे वादळातही फूल म्हणू हे, फुलते आहे वादळातही फूल म्हणू हे, निखाऱ्यावरी पडलेले पाऊल म्हणू हे. पुढचा शेर आहे. गांडीवाच्या शरासारखे भेदून गेले, गांडीवाच्या शरासारखे भेदून गेले, शब्द म्हणू की गरजरीचे शूल म्हणू हे. लग्नानंतर नाव आडनावही बदलते, लग्नानंतर नाव आडनावही बदलते, कुणी काढले बायासाठी रूल म्हणू हे. आणि आता गझल घेते आहे. म्हटलं असं आहे. मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे, मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे, तोच तर खरा नंबर 1चा चत्रा आहे. धन्यवाद. मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे, मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे, तोच तर खरा नंबर 1चा चत्रा आहे. पुढचा शेरच आहे. विषय वासना अहंकार अन जळकी वृत्ती, विषय वासना अहंकार अन जळकी वृत्ती, मनात त्याच्या ठासून भरला कचरा आहे. खराखुरा सूत्रधार दडला पडद्या मागे, खराखुरा सूत्रधार दडला पडद्या मागे, मंचावरचा फक्त बळीचा बकरा आहे. वा वा वा. पुन्हा घ्या, हा पुन्हा घ्या मॅडम. धन्यवाद. खराखुरा सूत्रधार दडला पडद्या मागे, खराखुरा सूत्रधार दडला पडद्या मागे, मंचावरचा फक्त बळीचा बकरा आहे. क्या बात आहे. पुढचा शेरच आहे. ओठावरचे हसणे नकळत सांगून गेले, ओठावरचे हसणे नकळत सांगून गेले, काळजामध्ये एक कोपरा दुखरा आहे. ओठावरचे हसणे नकळत सांगून गेले, ओठावरचे हसणे नकळत सांगून गेले, काळजामध्ये एक कोपरा दुखरा आहे. आणि आता पुढचा शेर पहा. खरेच इतकी तुला आठवण येते माझी, खरेच इतकी तुला आठवण येते माझी, की तो केवळ गजले मधला मिसरा आहे. खरेच इतकी तुला आठवण येते माझी, की तो केवळ गजले मधला मिसरा आहे. आता पुढचा शेर.
कुणास तृप्ती कुणास पश्चाताप मिळाला. हम्म. कुणास तृप्ती कुणास पश्चाताप मिळाला, ज्याच्या त्याच्या कर्माचा हा निद्रा आहे. वा. हा. वाह वाह वाह. धन्यवाद. कुणास तृप्ती कुणास पश्चाताप मिळाला, कुणास तृप्ती कुणास पश्चाताप मिळाला, ज्याच्या त्याच्या कर्माचा हा निद्रा आहे. आणि शेवटचा शब्द हा गजलेचा. एक चिरमुडी बघून काळीस बधीर झाले, एक चिरमुडी बघून काळीस बधीर झाले, पोटासाठी जिने माळला गजरा आहे. वा. क्या बात आहे. धन्यवाद. हृदयस्पर्शी शेर हे. ओठावरचे हसणे नकळत सांगून गेले, काळजामधला एक कोपरा दुखरा आहे. खरोखर गझल उत्स्फूर्तपेक्षा स्मिता मॅडम म्हणतायत बायासाठी रूल मस्त. कमेंट्स घेऊया आपण. तर स्मिता मॅडम म्हणतायत बायासाठी रूल मस्त. सायली देश चौगुले कुलकर्णी मॅडम आपल्या रसिकांमध्ये उपस्थित झाले, ते म्हणतायत मस्त निशाताई. रोहिणी मॅडम म्हणतायत वा निशा, कचरा बकरा वा मस्त. स्मिता मॅडम म्हणतात चत्रा बकरा खतरनाक. वैशाली मॅडम म्हणतायत वा निशा. मीनाक्षी मॅडम म्हणतायत सदरा बस मस्तच बळीचा बकरा आहे, मस्तच वा. गोकुळ सर म्हणतायत उत्कृष्ट निशा मॅडम वा. नंतर व्ही एन बिरारी म्हणतायत वंदनाताई छान सूत्रसंचालन. आणि कविता सादर करणारे कवींना पण सामील करून घ्यावे. सुरत कार्यक्रम विश्राम बिरारी. बिरारी सर, मी आपणास सांगू इच्छितो, मी पण खानदेशी आहे आणि आयराणी ही माझी मातृभाषा आहे. आणि अहिरवाणी हा जो काही आपला ग्रुप आहे, मी ग्रुपमध्ये पण आहे. तर कवळीचे तुम्ही मोहन सरांना ओळखत असाल, मोहन पाटील. त्यांना मी विनंती केली होती की आपण अहिराणी संबंधित सुद्धा आपण एक काव्य संमेलन दर आठवड्याला घेऊया. तर असे काही आपले अहिराणी कवी असतील त्यांचे आपण नावं पाठवा. त्यांचे आपण दर 8 दिवसांनी किंवा 7 दिवसांनी आपण जे नियोजन करू. तुमची जी काही सूचना आहे ती आम्हाला मान्य आहे. आणि अहिराणी काव्य संमेलन लवकरच सुरू करू अशी मी आपल्यातर्फे तुम्हाला ग्वाही देतो. बिराईर सर. शुभेच्छा. नंतर मीनाक्षी सर म्हणतात, मीनाक्षी मॅडम म्हणतायत दुखरा कोपरा आहे वा मिश्रा जबरदस्त. रोहिणी मॅडम म्हणतायत गजले मधला मिश्रा सुंदरच. त्यानंतर मीनाक्षी मॅडम म्हणतायत सुंदर गजल. वैशाली मोहिते मॅडम म्हणतायत सुंदर गजल निशा. स्मिता मॅडम म्हणतायत कर्माचा निचरा. आणि रोहिणी मॅडम म्हणतायत सुंदर असं सूत्रसंचालन. हे कचरा बकरा मस्त ज्याच्या फार दाद दिली निशा मॅडम, धन्यवाद आपले. मजा आली. एकदम रसिक फिदा आहेत निशा मॅडम. गझल उत्स्फूर्तपेक्षा उत्कट आणि अर्थ असण्याला महत्व आहे. एखाद्या शेराचा वाच्यार्थ एक असला तरी त्याचा लक्ष्यार्थ वेगळाच असतो. रसिक स्वतःच्या अनुभूतीतून त्याच शेरांचे विविध अर्थ व विश्लेषण शोधू शकतात. अकबर इलाहीबादी यांचा एक शेर बघा. हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. ओ कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. ओ कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. पुढची गझल सादर करण्यासाठी मी अमोल कशेळकर यांना आमंत्रित करते. अमोलजी. नमस्कार. मी तर ऍक्च्युली गझल मधला एवढा एक्सपर्ट नाहीये. मी आता शिकतोय हळूहळू. त्यामुळे काही हे असेल तर त्रुटी असेल तर सर असं काही अमोल सर असं काही बंधन नाही. आपण गजल घ्यायला बंधन नाही. अच्छा. आपली आवडीची रचना आपण कोणतीही घेऊ शकतो. हो चालेल. या रचनेचं नाव आहे हिशोब कसले. हिशोब कसले, हिशोब कसले दिलेच सारे. हिशोब कसले दिलेच सारे. घेतले काहीच नाही,
बघत राहिलो सडा फुलांचा, बघत राहिलो सडा फुलांचा, वेचले काहीच नाही, हिशोब कसले दिलेच सारे, घेतले काहीच नाही. वा वा. काय काय घेतलंय आता बघा. दुःखे तुझी झेलीत राहिलो, दुःखे तुझी झेलीत राहिलो, सुखे तुझसाठी ठेविली, आयुष्य तुझे जगत राहिलो, स्वप्ने तुझीच पाहिली. आणि या उपर ती असं म्हणते, काय केले समजसाठी, काय केले समजसाठी. आणि यावर मी उत्तर देतोय, विचारता तुला वाटले काहीच नाही, हिशोब कसले दिलेच सारे, घेतले काहीच नाही. आणि हा एक अंतर आहे शेवटचा. किती रात्री किती दिवस ते, आठवणी येत आहेत आता, आठवणी येत आहेत की काय काय केलं होतं. किती रात्री किती दिवस ते, तुझी आठवण तुझी कल्पना, नकोच आता जीवाशल्य ते, नकोच आता जीवाशल्य ते, करियाचना तुझी अमोला. अमोला म्हणजे काफिया मी लिहिलाय माझा. करियाचना तुझी अमोला, संपवाता नाते आपुले, संपवाता नाते आपुले, तसेही राहिले काहीच नाही, तसेही राहिले काहीच नाही, हिशोब कसले दिलेच सारे, घेतले काहीच नाही, बघत राहिलो सडा फुलांचा, वेचले काहीच नाही, घेतले काहीच नाही. वा वा वा. आजची मैफिल खरंच धन्यवाद. ह्या 5 कवी कवयित्रींनी आपल्या पुढे उत्तमोत्तम कविता गझल सादर केल्या आहेत, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमात मला सूत्रसंचालनाची संधी दिली यासाठी प्राजक्ता पटवर्धन, बी.के. पाटील सर, आपले मनापासून आभार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिकांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथं उपस्थिती दिली आणि आपल्याला दाद दिली मनापासून, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि आता आपण कार्यक्रम संपल्याचे. मॅडम, हा बोला. खरं म्हणजे आजची मैफिल जशी जशी रात्र चढत आहे, हो खरंच, म्हणजे मैफिल संपूर्ण असं वाटत आहे. असू दे, आपलं सर्वांना वेळेचं बंधन आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रसाद देशपांडे सर यांनी अतिशय उत्तम असं सादरीकरण केलं, त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. अमोल कशेलकर सरांनी सादरीकरण आणि त्यांच्या रचना, त्यांनी सूर तालात आपल्याला गाऊन दाखवल्या, त्यांचे मी मंचातर्फे खूप खूप आभार मानतो. चंद्रकांत कदम सरांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं, त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. ऋतुजा शुभांगी मॅडम यांचे सादरीकरण असं अप्रतिम होतं, फक्त त्यांनी थोडा आवाज थोडा वाढवावा यापुढे, असं मी त्यांना विनंती करतो. त्यांचे मी आभार मानतो. निशा डांगे मॅडम यांचं सादरीकरण असं अप्रतिम असं होतं आणि त्यांच्या रचनेला, त्यांच्या सादरीकरणाला जास्तीत जास्त रसिकांनी पण उत्तम असं दाद दिली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि नेहमीप्रमाणे आजचे जे काही सूत्रसंचालन आहे वंदना लोखंडे मॅडम असं यांचं अप्रतिम असं झालं, त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. ज्यांनी आपल्याला ही व्यवस्था म्हणजे उत्पन्न करून दिली ते आमचे गजर मराठीचे किंवा द मॅजिक मॅन चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेशचंद्र जोशी सर यांचे आभार. विश्वातील मराठी कवी, रचनाकार, गझलकार या मंचावर उपस्थित राहून हा कार्यक्रम घडवून आणतात ते आमच्या मराठी विभागाच्या कार्याध्यक्षा प्राजक्ता पटवर्धन मॅडम यांचे मी खूप खूप आभार.
सर्व रसिक मित्रांचे खूप खूप आभार. आज आपल्या आजच्या मैफिलीला जवळपास 1 तास आणि 20 मिनिटं झाली. साधारणपणे हा 1 तासाचा कार्यक्रम असतो, परंतु अतिशय चांगली मैफिल अशी जी काही आपल्या 1.5 वर्षामध्ये आपण ज्या काही मैफिली घेतल्या त्यातली एक चांगली मैफिल म्हणून आपण आजच्या मैफिलीचं वर्णन करूया. सर्व रसिक मित्रांचे मी आभार मानतो. पुन्हा भेटूया आपण पुन्हा पुढील रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये नवीन कवीसोबत, नवीन गझलकारांसोबत, नवीन रचनाकारांसोबत, नवीन सूत्रसंचालकांसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री, शुभरात्री. विश्व कीर्तिमान प्राप्त द मैजिक मैन एन चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र. द मैजिक मैन एन चंद्रा फेसबुक पेज और यूट्यूब चैनल. द मैजिक मैन एन चंद्रा.